नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे वांग्यापासून भन्नाट रेसिपी। अगदी वेगळे चवेचं आणि वेगळ्या पद्धतीचं। नक्की करून पहा आणि भारीच लागणार। तुम्ही 2 भाकऱ्या काय 2 चपात्यासुद्धा जास्त खाल। आता वांगी घेतलेली आहे भरपूर अशी ताटभर, त्यापासून आपण रेसिपी बनवणार आहोत। आता आपल्याला वांग्यांना काय करायचं आहे, प्रोसिजर व्हिडिओ संपूर्ण पहा। वांगी म्हटली का आपल्याला भरून वांगं आठवतं, त्याचप्रमाणे करणार आहे। आता स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पहिली वांगी आपल्याला देठासकट, खळबळून नळाखाली। आता धुतल्यानंतर आपण पाणी काढून घ्यायचं आहे आणि परत पाणी आपलं भरून भांड्यामध्ये हे पहा, त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, मीठ का घालायचं आहे? कारण आपली वांगी कापल्यानंतर काळी पडू नये म्हणून। आता वांगी आपल्याला अशी मधोमध फोडी करून घ्यायची आहे। हे पहा, कापून आपल्याला पूर्ण कापून घ्यायचं नाही, थोडंसं देठ काढून टाकायचं आहे आणि आपल्या मिठाच्या पाण्यात घालून टाकायचे आहे। मिठाच्या पाण्यात यासाठी घालायचे आहे मैत्रिणींनो, वांगं कापलं का काळं पडतं, म्हणून मिठाच्या पाण्यात घातल्याने वांगं काळं पडत नाही। अशी सगळी वांगी मी आता कापून घेणार आहे। व्यवस्थित त्याच्यात कीड आहे का ती सुद्धा पाहिजे आपल्याला खोलून। आणि ही वांगी मैत्रिणींनो कवळी आहेत, अगदी बी नाही जास्त त्याच्यामध्ये, त्यामुळे ह्या वांग्यांचे भाजी अगदी अप्रतिम लागते। आता कापून तर घेतलेली आहे आणि मिठाच्या पाण्यातही ठेवलेली आहेत। हे पहा, अगदी बुडेपर्यंत पाणी ठेवायचं आहे। आता आपण घेणार आहोत मसाला करायला। त्यासाठी घेतलेलं आहे खोबरं भाजून आणि लसूणही घेतलं आहे, आलं आणि भरपूर कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। हे बारीक खोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि लसूण 5-6 पाकळ्या। गावरान लसूण आहे त्यामुळे स्वाद अप्रतिम येतो। आता वाटून घेतलेलं कोथिंबीर, आलं, खोबरं, लसूण आणि हे आहे कांदा आणि टॅमॅटो, शेंगदाण्याचं कूट, हळद, मीठ, घरगुती मसाला आणि हा मसाला आहे गरम मसाला, मालवणी मसाला। हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, मसाले तुमच्या आवडीनुसार घाला, पण एवढं आपलं वांगी आहेत भरपूर, त्यासाठी एवढा मसाला पाहिजेच आपल्याला, 1 चमचा एवढा। आता सगळं मिक्स करून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये भरायचा आहे। त्यापूर्वी काय करायचं आहे, आपण पाण्यात ठेवलेली वांगी पाणी निथळून ताटात काढून घ्यायची आहे। कारण आपण पाण्यात ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी असतं। आता घेतलेली आहे काढून। आता आपण वांगी भरून घेऊ आणि वांगी कशी भरायची आहेत, एकदम टोकापर्यंत जेवढं चिरा दिला आहे तोपर्यंत, आणि छान बाजूचं सुद्धा व्यवस्थित करून आपल्याला वांगी भरायची आहेत। मसाला इतका भारी झाला आहे मैत्रिणींनो, का तुम्ही वांगी जरी तुमच्या घरात बनवली तरी घरभर सुगंध पसरणार आहे।
आता वांगी भरून घेतल्यानंतर झटपट वांगं आपल्याला दह्यातलं करायचं आहे. हे पहा, वांगी भरून झालेली आहेत आणि दिसायला किती सुंदर दिसत आहेत ना वांगी. आणि मसाला थोडा उरलेला आहे, तो सुद्धा आपल्याला पाहिजे आहे. आता आपण कुकर ठेवून देऊ गॅसवरती आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे. कमी तेलात सुद्धा आपलं वांगं हे छान झणझणीत चमचमीत होणार आहे. आता आपण तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घेऊ फोडणीसाठी. जिरी मोहरी तडतडलीनंतर आपल्याला हिंग घालायचं आहे. मैत्रिणी, हिंग जरूर घाला. वांगं असल्यामुळे काही जणांना वातोळ होतं, त्यामुळे हिंग जरूर घाला, आपल्या पोटाला बाधणार नाही. आता एक मोठा कांदा उभा कापून घेतलेला आहे, तो आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि कांदा थोडा परतल्यानंतर आपल्याला एक मोठा टॅमॅटो आहे, तो सुद्धा कापून घेतलेला आहे मोठा मोठा, तो पण परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. तेलामध्ये परतून झाला का आपल्याला काही मसाला म्हणजे हे आहे धाणा, जिरं, बडीशेप आणि थोडीशी सफेद तिळाची पावडर, थोडासा आपला घरगुती मसाला, हळद हे घालून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या कांद्या आणि टमॅटोसाठी त्यालाही छान चव येईल, बुळबुळीत लागणार नाही. मीठ घालायचं आहे थोडंसं चवीनुसार. आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे वांगं भरताना, ते लक्षात ठेवून मीठ घाला. कांदा टमॅटो छान परतून झालेला आहे. आता त्यात आपल्याला काय घालायचं आहे पहा. आपण एका बाउलमध्ये मोठ्या दही घेणार आहोत, वाटीभर. जास्त आंबट नाही आहे, मीडियमच आहे. आणि त्या दह्यामध्ये आपल्याला जो मसाला उरला होता तो घालून घ्यायचा आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. फेटायचं याच्यासाठी आहे कारण दही आपल्या भाजीमध्ये आपण घालणार आहोत, ते दही फुटणार नाही. त्यामुळे मसाला घालून छान फेटून घ्यायचं आहे. दही आपण असंच घातलं तर म्हणजे फुटू शकतं. हे पहा, आता आपलं हे कांदा आणि टॅमॅटो रेडी झालेला आहे. जे फेटलेलं दही आहे त्या वरून घालून घ्यायचं आहे. हे पहा, छान फेटून झालेलं आहे व्यवस्थित. आता एकजीव करायचं आहे आपल्या कांद्या आणि टमॅटोमध्ये. जराही फुटणार नाही आणि चव अप्रतिम येणार आहे आपल्या वांग्याला. तुम्ही कधी केलं आहे का हे दह्यातलं वांगं? नसलं केलं तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आपल्याला पाण्याचा थेंबही न वापरता हे वांगं करून घ्यायचं आहे. अगदी चटपटीत होतं. थोडीशी साखर टाकायची मैत्रिणींनो, कारण आपण दही टाकलेलं आहे. दही टाकल्यामुळे साखर थोडी टाकली का त्याचं बॅलन्स होतं आणि आपल्या रेसिपीची चवही वाढते. मैत्रिणी, नक्की करून पहा हे. अगदी तुम्ही पाहुणे आल्यावरती सुद्धा हे वांगं करू शकता. तुमच्या ताटाची चव शोभा वाढवेल, पण पाहुणेसुद्धा तुमची वाहवा करतील. आता भरून ठेवलेली वांगी आपण घालून घ्यायची आहे आपल्या कुकरमध्ये. व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे, म्हणजे आपला मसाला इकडे तिकडे जाणार नाही. जसंच्या तसं वांगं राहणार मसाल्यासकट. खायला तर अप्रतिम लागणारच आहे, पण दिसायलाही तेवढंच सुंदर दिसणार आहे.
आता व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर ज्याच्यात मसाला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे राहिलेला वांग्यांमधला आणि आपलं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. इतकी सुंदर भाजी होते वांग्याची, तुम्ही विचारही करू शकत नाही. आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो. जास्त शिट्ट्या करून घेऊन घे नका, नाहीतर आपलं वांगं जास्त शिजेल आणि ते असं पसरलं जाईल. हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे, वरून तेल सुटल्यासारखा आणि दिसतंही पण भारीच. मसाल्यामध्ये अगदी घोळवलं गेलेलं आहे आपलं वांगं आणि तुम्ही पाहू शकता आपण पाणीसुद्धा नाही घातलं तरीसुद्धा दही आणि टॅमॅटोचं छान पाणी सुटलेलं आहे त्याला आणि आपलं अप्रतिम वांगं तयार झालेलं आहे. आता हे वांगं आपण वाढून घेऊ. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा तोंडी लावायला सुद्धा भाताबरोबर हे छानच लागतं. आता थोडं आपण हलवून घ्यायचं आहे कुकरमध्येच, म्हणजे सगळ्या वांग्याला आपल्या दह्याचा मसाला लागला जाईल आणि आपलं वांगं चटपटीत लागेल. पहा मैत्रिणी, असं आवडलं तर वांगं नक्की करा. मी वाढून घेणार आहे आणि तुमच्या मैत्रिणीसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. अलगद घ्यायचं आहे, अजिबात देठ तुटत नाही आणि मसालाही इकडं तिकडे गेलेला नाही. तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा हे वांगं शेअर करा. त्यांनाही आवडलं तर एक लाईक आणि कमेंट करायला सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्कीच हे वांगं करून पहा. कलरही भारी आलेला आहे आणि दिसायलाही सुंदर दिसते. आता हे वांगं तर तयार झालेलं आहे. मी भाकरीही पटकन गरमागरम टाकलेले आहे. आता हे वांगं खायला घेणार आहोत. गरमागरम वांगं आणि भाकरी, हाय का नाही मेजवानीचा बेत. नक्कीच करून पहा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत दह्यातलं वांगं कसं वाटलं, चटपटीत चटकदार, ते नक्की कमेंटमध्ये कळवा. ह्यामध्ये काही तुम्हाला बदल करायचा असला तरीसुद्धा सांगा. तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे सुद्धा सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का? आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा. बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या रेसिपीत. बाय.